Hello students, today we are going to see a single expression which one is very big enough, and this expression can be solved by two methods. But out of these two methods, for your syllabus, calculus method is preferred. So what is the expression now? See, derive an expression for centripetal acceleration of a particle performing uniform circular motion by calculus method. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन साठीचा फॉर्म्युला मिळवा. एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला मिळवा की जे पार्टिकल कोणाच्या सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, जे पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. आता बघा, during previous period we have seen the uniform circular motion, also the examples and the things related to uniform circular motion we have seen. Now centripetal, what is the meaning of centripetal? Centri and petal, these two words are combined and they have a single meaning. Centri means center, petal means seeking, center seeking, acceleration. आता बघा, एक पार्टिकल आहे, ते पार्टिकल इनिशियली ह्या पोझिशनला आहे, ए पोझिशनला, आणि ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. हे पार्टिकल अँटी क्लॉकवाइज म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने फिरत आहे. जे पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असते ते पार्टिकल अँगल पण ट्रेस करत असते, म्हणजे त्याला अँगुलर डिस्प्लेसमेंट पण असते. त्याच्यानंतर ते इथून इथं जाईल तर हे जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, असं शॉर्टेस्ट डिस्टन्स, ती त्याचे डिस्प्लेसमेंट असेल, ती लिनियर डिस्प्लेसमेंट असेल. बघा, दोन डिस्प्लेसमेंट आहेत. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे इथून ए पासून तो पी ला जर गेला तर त्याने हा अँगल डिस्क्राइब केला थीटा, तर ती थीटा म्हणजे त्याची अँगुलर डिस्प्लेसमेंट झाली. पण तो इथून इथं पोहोचला तर हे जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल असं, ते असेल त्याची लिनियर डिस्प्लेसमेंट. दोन डिस्प्लेसमेंट समजल्या, ही लिनियर डिस्प्लेसमेंट आहे आणि ही अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे. त्याच्यानंतर जर लिनियर डिस्प्लेसमेंट असेल तर लिनियर व्हेलॉसिटी पण असते, आणि जर अँगुलर डिस्प्लेसमेंट असेल तर त्या पार्टिकलला अँगुलर व्हेलॉसिटी पण असते. लक्ष द्या, मी पहिल्याने काय सांगितलं, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँगुलर डिस्प्लेसमेंट. ए पासून पार्टिकल हा पी पोझिशनला गेला, त्याने सपोज टी एवढा टाइम घेतला, वेळ घेतला, तो किती पण असेल, हाफ सेकंड, 1 सेकंड, 2 सेकंड असेल, हे सर्कल किती पण मोठं असू शकतं. तर ए पासून पी पर्यंत गेला तर हे शॉर्टेस्ट डिस्टन्स जे आहे ती त्याची लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. आणि तो इथून इथं गेला तर सेंटरला एक्स ऍक्सिस शी विथ एक्स ऍक्सिस त्या पार्टिकलने थीटा एवढा अँगल ट्रेस केला, ती झाली त्याची अँगुलर डिस्प्लेसमेंट. मग हा अँगल करणं पण चालूच राहील आणि तो पार्टिकल असा असा या सर्कम्फरन्स वरती मोशन मध्ये असेल किंवा फिरत असेल. मग असं डिस्टन्स जे कव्हर करेल दॅट इज लिनियर डिस्प्लेसमेंट, आणि हा जो अँगल ट्रेस करेल तो अँगुलर डिस्प्लेसमेंट. तसंच आता लिनियर डिस्प्लेसमेंट आहे तर लिनियर व्हेलॉसिटी पण असेल, आणि अँगुलर डिस्प्लेसमेंट असेल तर अँगुलर व्हेलॉसिटी पण असेल. मग समजा तो इथून इथं पोहोचला तर त्याला काहीतरी व्हेलॉसिटी आहे, वेग आहे, तर त्याची डायरेक्शन टँजन्शियल असेल. या सर्कलला टँजन्शियल, टँजन्शियल म्हणजे स्पर्शिका, टँजंटला काय म्हणतो आपण मराठीत, स्पर्शिका. तर ह्या पी पॉइंटला त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही अशी असेल, पण तो त्या डायरेक्शनने नाही जाणार, तो इकडे टर्न मारणार आहे. प्रत्येक
क्षणाला, प्रत्येक पोझिशनला, असा प्रत्येक पोझिशनला तो जेव्हा येईल त्याला टर्न मारावा लागेल. का? तर सेंटरकडे त्याला कोणीतरी ओढून ठेवलेलं आहे, म्हणजे त्याला ऍक्सलरेशन आहे. मग आता बघा, ही लिनियर व्हेलॉसिटी झाली आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असेल, म्हणजे दर सेकंदाला किती रेडियनचा तो अँगल करत आहे, रॅड पर सेकंड. अँग्युलर व्हेलॉसिटी मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट इज द लिनियर व्हेलॉसिटी. बरोबर. आता मग तो पार्टिकल असा टर्न का मारत आहे? या डायरेक्शनने इकडे तो जायला हवा होता, पण एक फॅक्ट अशी आहे की त्याला केंद्रकाकडे, सेंटरकडे प्रत्येक क्षणाला ओढून ठेवणारा एक फोर्स आहे, एक ऍक्सलरेशन आहे, जे केंद्रकाकडे त्या पार्टिकलला ओढून ठेवतो, ऍक्सलरेट करतो. पण तो इकडे येणार नाही, जरी ओढून ठेवलेला आहे तरी तो इथं सेंटरकडे येणार नाही, तो जाणार त्याच्या रस्त्यावरच. फक्त टर्न का मारतो? तर त्याला केंद्रकाकडे, सेंटरकडे, या सेंटरकडे प्रत्येक क्षणाला त्याला ओढून ठेवणार कोणीतरी आहे, आणि जे ओढून ठेवणारा ऍक्सलरेशन आहे त्याला सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन असं म्हणतात, किंवा जो फोर्स असेल त्याला ओढून ठेवणारा त्याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. आणि या दोघांसाठीचे फॉर्म्युले आपल्याला मिळवायचे आहे. समजलं? मग द पार्टिकल विच इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन is under the action of centripetal acceleration, so it gets turned and performs the circular motion. जर हे ऍक्सलरेशन राहिलं नसतं, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन, तर तो असा सर्कम्फरन्स वरती फिरला नसता, तो सरळ असा टेंजेन्शियली कुठेतरी दूर चालला गेला असता. मग फॉर द सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन इज नेसेसरी. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन असल्याशिवाय तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकत नाही. मग हे जे ऍक्सलरेशन आहे या पार्टिकलला सेंटर कडे, म्हणजे सेंट्रिपिटल, सेंटर सिकिंग ऍक्सलरेशन इज कॉल्ड सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. एकदम सोपं आहे. तर बघा, derive an expression for centripetal acceleration of a particle performing UCM motion by calculus method. आता इकडे लक्ष द्या. तर सपोज a particle is performing UCM in anti-clockwise direction. What is first sentence? Suppose particle is performing म्हणजे फिरत आहे, पूर्ण करत आहे, UCM मध्ये आहे, हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरत आहे. ओके. एक पार्टिकल आहे आणि तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने तो फिरत आहे. द कोऑर्डिनेट ऍक्सेस आर चोजन ॲज शोन. मग आपण त्याचं मोशनचं अनालिसिस करण्यासाठी आपल्याला एक्स अँड वाय ऍक्सिस म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टम आपल्याला चूज करावी लागेल. चूज करणे म्हणजे निवडावी लागेल. मग ही निवडली, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, हॉरिझॉन्टल इज एक्स, व्हर्टिकल इज वाय. आता लेट ए काय आहे? इनिशियल पोझिशन, सुरुवातीची पोझिशन आहे, तो इथं आहे. आता ए काय आहे? व्हॉट इज ए? लेट म्हणजे आपण मानून घेतलंय, सपोज केलंय. लेट ए बी द इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल विच लाइज ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. की जी पोझिशन, इनिशियल पोझिशन लाइज ऑन एक्स ऍक्सिस, लाइज मीन्स पडून असणे, हा एक्स ऍक्सिस वर तो आहे. ओके. पी काय आहे? पी बी एनी पॉइंट, हा, और इन्स्टंटेनियस पोझिशन. इन्स्टंटेनियस, इन्स्टंट म्हणजे क्षण. आपण अगोदर पाहिला तो इथं होता, काहीतरी टी एवढा वेळ झाल्यानंतर तो इथं पोहोचलेला आहे. अजून थोड्या वेळाने तो तिथं जाईल, इथं जाईल आणि वेगवेगळ्या पोझिशन तो घेईल, म्हणजे वेगवेगळ्या पोझिशन्सला तो पोहोचणार आहे सर्कम्फरन्स वरती. तर मग एक आपण पी
ही एक इन्स्टंटेनियस पोझिशन घेऊया. इन्स्टंटेनियस म्हणजे कोणत्या तरी क्षणाची, कोणत्या तरी इन्स्टंटची. तर आफ्टर टाइम टी, टी एवढ्या वेळेनंतर तो इथून इथं पोहोचलेला आहे. मग इथून इथं पोहोचला तर त्याने अँगल किती ट्रेस केला? थिटा. अँगल मेड बाय रेडियस वेक्टर विथ एक्स ऍक्सिस. ह्या रेडियस वेक्टरने, आता रेडियस वेक्टर आपण रेडियस वेक्टर कशासाठी वापरतात? टू डिनोट, टू रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ ए पार्टिकल. पार्टिकल पी ची पोझिशन सांगण्यासाठी जो वेक्टर वापरला जातो, आर, वेक्टर आर, तर त्याला पोझिशन वेक्टर असे म्हणतात. मग थिटा हा कोणता अँगल आहे? अँगल मेड बाय द पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट पी विथ द एक्स ऍक्सिस. थिटा इज द अँगल मेड बाय रेडियस वेक्टर. हा रेडियस वेक्टर आहे, आर फॉर रेडियस वेक्टर. या वेक्टरचे डायरेक्शन चेंज होतच असते, पण त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे रेडियस किती सेंटीमीटर आहे ते मात्र फिक्स असतं. मॅग्निट्यूड इज फिक्स, कॉन्स्टंट, बट द डायरेक्शन इज चेंजिंग. स्टील इट इज अ वेक्टर, it has magnitude, same magnitude, but direction is changing. Still the radius vector has no fixed direction, means direction is changing, so it is a vector. म्हणून तो वेक्टर आहे. आता ओमेगा काय आहे? अँगुलर कॉन्स्टंट अँगुलर स्पीड, म्हणजे एक सारख्या स्पीड मध्ये तो जातोय. जर सपोज इथून इथं 1 सेकंड लागला त्याला पोचायला, तर एवढ्याच डिस्टन्सला 1 सेकंड लागेल. म्हणजे त्याच्या स्पीड, अँगुलर स्पीड हा काय आहे? कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे ऑफ अ पार्टिकल. हा ओमेगा इज द कॉन्स्टंट अँगुलर स्पीड. हा ओमेगा अँगुलर स्पीड आहे, ओमेगा. त्याच्यानंतर आर, वेक्टर आर इन्स्टंटेनियस पोझिशन वेक्टर आहे. ऍट अ टाइम टी, टी एवढ्या वेळेनंतर तो पार्टिकल पी या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्याची पोझिशन शो करण्यासाठी, दाखवण्यासाठी, रिप्रेझेंट, डिनोट, दर्शविण्यासाठी हा वेक्टर आर म्हणजे पोझिशन वेक्टर आपण वापरत आहोत. आर, वेक्टर आर इज द इन्स्टंटेनियस, म्हणजे तो क्षणाक्षणाला जागा बदलणार आहे पार्टिकल हा, आणि तो कुठं आहे हे सांगण्यासाठी जो वेक्टर वापरला जाणार त्याला इन्स्टंटेनियस पोझिशन वेक्टर. आता आपण इथून टी एवढ्या वेळेमध्ये इथं पोहोचलेला आहे असं मानून घ्या. टाइम किती घेतला? टी एवढा वेळात तो इथं पोहोचलेला आहे. मग फ्रॉम फिगर हा जो आर वेक्टर आहे याला कॉम्पोनंट फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. आता कॉम्पोनंट फॉर्म कसं लिहितो आपण? हा जो वेक्टर आर आहे तिथून परपेंडिक्युलर ड्रॉ करा ऑन एक्स ऍक्सिस आणि तिथून परपेंडिक्युलर ड्रॉ करा ऑन वाय ऍक्सिस. मग हा एक वेक्टर, हा एक वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर, या दोघांच्या सम म्हणजे बेरजेने किंवा त्यांचा रिझल्टंट वेक्टर आर आहे. म्हणजे आर चे दोन कॉम्पोनंट तयार केले. एक्स डायरेक्शनला असेल तो एक्स, वेक्टर एक्स, आणि वाय डायरेक्शनला, वाय ऍक्सिसला असेल तो वाय. मग हा एक्स एक वेक्टर आहे, कॉम्पोनंट आहे, वाय पण एक वेक्टर आहे. हा एक्स वेक्टर आहे आणि वाय पण एक वेक्टर आहे. पण यांना आपण यांचं डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेपरेट लिहायचं असेल तर काय करावं लागतं? ह्याचं डायरेक्शनचं ओझं त्याच्या युनिट वेक्टरवर द्यायचं. त्याच्या डायरेक्शनचं ओझं कोणावर द्यायचं? त्याचा युनिट वेक्टर सांभाळेल आणि त्याला मोकळं करायचं. म्हणजे हा मॅग्निट्यूड आहे आणि ही त्याची डायरेक्शन आहे. हे दोन आपण एक्स आणि वाय वेक्टर्स मग असं लिहू शकतो की नाही? आर वेक्टर आर इज इक्वल टू आय एक्स प्लस जे वाय, वेअर आय अँड जे आर द युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. समजलं की नाही? हे कसं बनवलं? जसं वेक्टर ए चं आपण शिकलेलो आहे. वेक्टर ए तर एक्स दिशेला असेल तर तो ए एक्स आणि वाय दिशेला असेल, वाय डायरेक्शनला असेल तर तो ए वाय. हे दोघं वेक्टर आहेत. या वेक्टर ए चे दोन कॉम्पोनंट वेक्टर्स आहेत. पण याला
एक्स ला वेगळं करायचं असेल तर त्याच्या एक्स डायरेक्शनला असणारा आय हा त्याची डायरेक्शन सांभाळेल आणि ह्याच्या वाय डायरेक्शनला असणारा जे हा त्याची डायरेक्शन सांभाळेल आणि आपण डायरेक्शन मॅग्निट्यूड असं सेपरेट केलं. तसंच वेक्टर आर च सुद्धा आपण वेक्टर आर हा एक्सप्रेस केला इन कंपोनंट फॉर्म. ओके, तर कंपोनंट मध्ये लिहिला आय आणि जे काय आर द युनिट वेक्टर्स in which direction I is in along x axis and j is along y axis respectively. ओके, समजलं. आता also हा जो x आहे या थिटाचा x वेक्टर कसा आहे, ऍडजस्टंट आहे. म्हणून कोणता रेशो आपण वापरू शकतो, r cos थिटा. याचं मॅग्निट्यूड r आहे. या पोझिशन वेक्टर ओपी वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे, आर आहे. मग एक्स ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे एक्स अपॉन आर. एक्स अपॉन हा आर इज द कॉस थिटा म्हणजे थिटाचा कॉस रेशो लिहिला तर काय मिळणार आहे, कॉस ऑफ थिटा एक्स अपॉन आर मॅग्निट्यूड मध्ये. मग एक्स अपॉन आर हा आर अपॉन आहे एक्सच्या, पण एक्स ची व्हॅल्यू पाहिजे असेल आपल्याला या एक्स तर आर तिकडे घेऊन टाका, मग आर कॉस ऑफ थिटा. तसंच वाय ची व्हॅल्यू पाहिजे असेल मॅग्निट्यूड तर आर साइन थिटा येणार. हा, या थिटाच्या वाय म्हणजे ही समोरील बाजू आहे म्हणजे अपोजिट साइड आहे, हा सुद्धा वायच असेल. हा वेक्टर हा आणि हा डायरेक्शन सेम आहे आणि मॅग्निट्यूड पण दोघांचं सेम आहे म्हणजे याच्या बदल्यात आपण हा वापरू शकतो. आता हा वाय ची व्हॅल्यू काढायची असेल तर कोणता रेशो वापरणार, थिटाचा साइन रेशो. साइन ऑफ थिटा काय असेल, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे वाय अपॉन आर. मग वाय अपॉन आर आहे तो आर आपल्याला वाय ची व्हॅल्यू पाहिजे तर आर तिकडे पाठवायचा साइन थिटा. वाय अपॉन आर इज द साइन थिटा, सो वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. मग आता बघा, लक्ष द्या, या एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपण तयार केली. एक्स ची आर कॉस थिटा आणि वाय ची व्हॅल्यू आहे आर साइन थिटा. आता ह्या व्हॅल्यूज आपण परत इथं पुटअप करूया. बरोबर, या दोघं व्हॅल्यू एक्स आणि वाय च्या इथं पुटअप करा. मग बघा, हा वेक्टर आर जसाच्या तसा, आय जसाच्या तसा, एक्स ची व्हॅल्यू काय पुटअप करणार आपण, आर कॉस थिटा. जे जसाच्या तसा प्लस वाय ची व्हॅल्यू आपण काय पुटअप करणार, आर साइन थिटा. बरोबर, हे आपण अशा प्रकारे कॉम्पोनंट फॉर्म मध्ये रायटिंग केलं. आता हा जो थिटा अँगल आहे हा ओमेगा टी असतो. आता हे कसं शक्य आहे तर बघा, आपण हे शिकलेलो आहे, काय तर अँगुलर स्पीड किती आहे, ओमेगा. टाइम किती आहे, थिटा अँगल पूर्ण व्हायला लागणारा वेळ किती आहे, टी. अँगल किती झाला, थिटा. मग आता वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. किंवा स्केलर मध्ये स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर, मग इथं डिस्प्लेसमेंट ही कोणत्या प्रकारची आहे, अँगुलर आहे, अँगुलर डिस्प्लेसमेंट. मग अँगुलर डिस्प्लेसमेंट ला आपण कोणत्या लेटरने डिनोट करतो, थिटा. टाइम टी. आणि अँगुलर डिस्प्लेसमेंट असेल तर ही वेलोसिटी कोणत्या प्रकारची, अँगुलर प्रकारची, अँगुलर वेलोसिटी. तिला आपण ओमेगाने डिनोट करतो. मग आता बघा, आपल्याला थिटाची व्हॅल्यू पाहिजे असेल तर हा टी ओमेगाला मल्टिप्लाय करा म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, ओमेगा टी. कशी मिळाली, या फॉर्म्युल्यावरून. समजलं की नाही, बघा. बरोबर, थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. मग इथला जो थिटा आहे हा थिटा आणि हा थिटा याला रिप्लेस करा ओमेगा टी ने. बाकीचं सेम जसंच्या तसं. या थिटाची व्हॅल्यू आपण ओमेगा टी पुट केली. कशी आली ती व्हॅल्यू समजलं की नाही, या पद्धतीने. हे डायरेक्ट यूज करता आलं पाहिजे. मग ही ओमेगा टी व्हॅल्यू पुटअप केली आपण. लेट इट बी इक्वेशन नंबर 1. हे आपण डिस्प्लेसमेंट काढले, आपण डिस्प्लेसमेंट. आता बघा, व्हेलॉसिटी काढायची, मग ऍक्सलरेशन काढायचे. आता
ऍक्सलरेशन काढण्यासाठी व्हेलॉसिटीची गरज आहे, कारण रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज द ऍक्सलरेशन. बरं, मग व्ही काढण्यासाठी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट करावं लागतं. ही डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. म्हणून आर ची व्हॅल्यू आपल्याला अगोदर फाइंड आउट करावी लागली. हा, डिस्प्लेसमेंट, कारण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज द व्हेलॉसिटी आणि आपल्याला ऍक्सलरेशन फाइंड करायचे. मग रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी फाइंड करणे गरजेचे आहे. व्हेलॉसिटीसाठी डिस्प्लेसमेंट माहिती असणे गरजेचे आहे. मग व्हेलॉसिटीचा रेट ऑफ चेंज केला तर तुम्हाला ऍक्सलरेशन मिळेल. व्हेरी सिंपल, समजलं? मग आता बघा, आता आपण समजला हा कशासाठी, याचा रेट ऑफ चेंज केला तर व्हेलॉसिटी भेटेल आणि व्हेलॉसिटीचा रेट ऑफ चेंज केला तर ऍक्सलरेशन भेटेल आणि ऍक्सलरेशनच पाहिजे आपल्याला. ओके, तर बघा, मग व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज गिव्हन ॲज रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर. व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल कशी मिळवली जाते, गिव्हन ॲज रेट ऑफ चेंज. आता रेट ऑफ चेंज म्हणजे d/dt ऑफ आर. d/dt ऑफ आर म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ आर आहे. हा आर जर केलं आपण रेट ऑफ चेंज ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू टाइम तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळेल. ओके, मग ही व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पोझिशन वेक्टर. आर म्हणजे पोझिशन वेक्टर. मग हा d/dt जसाच्या तसा आर ची व्हॅल्यू ही फुल इक्वेशन 1 उचलली, इथं पुटअप केली, ही सेम व्हॅल्यू पुटअप केली. हा आर आहे. d/dt ऑफ आर, ह्या आर ची व्हॅल्यू हा ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट. समजलं? आता काय करायचं, d/dt इथं दोन टर्म्स आहेत, त्या दोघांना डेरिव्हेटिव्ह दोघांच्या सेपरेट काढूया, फाइंड करूया. इथपर्यंत समजलं? रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर म्हणजेच डिस्प्लेसमेंट काय असतं, व्हेलॉसिटी असतं. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे असा विथ रिस्पेक्ट टू टाइम काढावा लागणार होता, म्हणून आपण थीटाला ओमेगा टी मध्ये कन्व्हर्ट करून घेतला आधीच. आता हा व्ही लेफ्ट साइड ॲज इट इज. बर, असे दोन फंक्शन आहेत, यू आणि व्ही. यू प्लस व्ही यांचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, यांचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार. आता बघा, आर हा कॉन्स्टंट आहे, तो ब्रॅकेटच्या कॉमन घेतला. मग राहिलं काय, d/dt ऑफ आर. हे बघा, लक्ष द्या, d/dt ह्याचा काढायचा आहे. मग याच्यात आर, इथं पण आर फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, तो टेकन आउटसाइड. हा आर टेकन, अगोदर आपण याला आर ला कॉमन घेतला. मग राहिलं काय, d/dt ऑफ आय कॉस ओमेगा टी. d/dt ऑफ आय कॉस ऑफ ओमेगा टी. आयचा डेरिव्हेटिव्ह नाही निघत कारण तो युनिट वेक्टर आहे. मग ही पहिली टर्मचा डेरिव्हेटिव्ह असा लिहिला. काय, आर आणि आय वेगळे लिहिले, बाहेर लिहिले. हा आय पुढे पण लिहिला अगोदर तरी चालेल. मग डेरिव्हेटिव्ह कोणाचा निघेल आता, कॉस ऑफ ओमेगा टी. तसंच हा जे आर बाहेर काढला, इकडे लिहिला काय आणि इकडे लिहिला काय, काही फरक नाही, कॉमनच आहे. आणि d/dt कोणाचा, साइन ऑफ ओमेगा टीचा. बरोबर, d/dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे साइन ऑफ ओमेगा टीचा. इथं डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कॉस ऑफ ओमेगा टीचा विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे टाइम ज्या फंक्शन मध्ये असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह निघणार. मग आता बघा, आय जसंच्या तसं याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. आय आर जसेच्या तसे, आय आर ॲज इट इज. राहिले काय, d/dt ऑफ कॉस ओमेगा टी. याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी असतो. लक्ष द्या, आय आर जसेच्या तसे, आय आणि आर जसेच्या तसे. आणि मग डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा आहे, कॉस ऑफ ओमेगा टी. कॉस ऑफ ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, मायनस साइन ऑफ ओमेगा टी असतो. हा मायनस साइन पुढे लिहिलं. परत
हा विथ रिस्पेक्ट टू टाइम काय सांगतो की या फंक्शन मध्ये टी जर असेल तर ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. फुल कॉस ऑफ ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी निघाला. पण फक्त ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम हा परत ओमेगा निघेल, तो ओमेगा. समजलं का? आय आर जसेच्या तसे डेरिव्हेटिव्ह कोणाच्या, याच्या डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ सॉरी डी बाय डी टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी काय असतो मायनस साइन ओमेगा टी. आणि परत विथ रिस्पेक्ट टू टाइम पण काढायचा आहे, म्हणजे टी फंक्शन जिथं आहे त्याचा पण डेरिव्हेटिव्ह निघेल. म्हणजे फक्त ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह निघाला ओमेगा आणि तो पुढे लिहिला. लक्षात आलं? सिंपल आहे बघा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी आणि परत ओमेगा टीचा फक्त निघेल ओमेगा. विथ रिस्पेक्ट टू टी असेल तर टी ची व्हॅल्यू 1 ठेवतात. तो टी ची व्हॅल्यू 1 ठेवून जे शिल्लक राहिलं तो ओमेगा इथं अगोदर लिहिला. मग बघा मायनस आय आर जसंच्या तसं कॉस अख्खा कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन ओमेगा टी आणि परत विथ रिस्पेक्ट टू टाइम असल्यामुळे टी ची व्हॅल्यू 1 टाकून जे आन्सर येईल काय येईल 1 इंटू ओमेगा ओमेगा, तो असेल ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह. तसंच इथं जे आर फिक्स आहे जसंच्या तसं, बरोबर. आता डी बाय डी टी ऑफ साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय निघेल कॉस ओमेगा टी निघतो. आणि कॉस ओमेगा टीचा मायनस साइन असतो, लक्षात ठेवा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो, प्लस असतो, प्लस कॉस ओमेगा टी. हा जे आर जसाच्या तसा. परत डी बाय डी टी ऑफ साइन ओमेगा टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी काय निघतो कॉस ओमेगा टी. हा कॉस ओमेगा टी आणि परत हा टी आहे, हा काय सांगतो की टी ची व्हॅल्यू 1 ठेवा आणि या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा फक्त ओमेगा टीचा. मग टी ची व्हॅल्यू 1 इंटू मल्टिप्लाइड बाय ओमेगा काय येईल फक्त ओमेगा, तो इथं लिहिला, तो अगोदर लिहिला. या अँगल मध्ये मिक्स नको व्हायला, इकडे लिहायचा नाही, तो पुढे लिहायचा. ओके, अगोदर लिहायचा. मग आता लक्ष द्या, ह्या दोन टर्म्स आपण तयार केल्या. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. काय करायचं, आर ओमेगा कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे, कॉमन घेतला. आर ओमेगा इथला आणि इथला कॉमन घेतला. मग इथं शिल्लक काय राहिलं मायनस आय साइन ऑफ ओमेगा टी राहिलेलं शिल्लक. इथला आर ओमेगा बाहेर गेलेला आहे, राहिला काय प्लस जे कॉस ऑफ ओमेगा टी. मग ही आहे व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटीचे इक्वेशन. समजलं व्हेलॉसिटी कशी काढली आपण. त्याच्यानंतर आता ऍक्सेलरेशन काढायचे, तर याचा परत डेरिव्हेटिव्ह काढायचा. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज द ऍक्सेलरेशन आणि रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज द वेलोसिटी. वेलोसिटी काढावी लागली ऍक्सेलरेशन काढण्यासाठी, बरोबर. आणि वेलोसिटी काढण्यासाठी डिस्प्लेसमेंट वेक्टर पोझिशन वेक्टर माहिती पाहिजे, तो काढावा लागला. ओके, आता फर्दर instantaneous linear acceleration of the particle at instant t is given by. फर्दर आता पुढची गोष्ट, इन्स्टंटेनियस म्हणजे त्या क्षणाचं त्या पार्टिकलवर असणारं जे लिनियर ऍक्सेलरेशन आहे. आता अँग्युलर ऍक्सेलरेशन नाही बरं का, इथं लिनियर ऍक्सेलरेशन. लिनियर ऍक्सेलरेशन साठी आपण शिकतोय ऍक्सेलरेशन पण 2 आहेत, डिस्प्लेसमेंट 2 आहेत, वेलोसिटी 2 आहेत, ऍक्सेलरेशन पण 2 आहेत. इथं डिस्प्लेसमेंट तो इथून इथं पोहोचला तर ही डिस्प्लेसमेंट रेड, ही लिनियर आणि ही अँग्युलर थीटा मध्ये 2 डिस्प्लेसमेंट झाल्या. वेलोसिटी असा जो पाथवर त्याचा वेलोसिटी असेल ह्या डायरेक्शनला तो लिनियर वेलोसिटी, आणि तो अँगल ट्रेस करतोय पर सेकंडला ती असेल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. तसंच हा इकडे इकडे पण खेचला जातोय सर्कम्फरन्स वरती, म्हणजे त्याला लिनियर ऍक्सेलरेशन आहे आणि अँगल पण ट्रेस करेल, ते अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल. ते आपल्याला आज शिकायचं नाही, फक्त आपल्याला लिनियर ऍक्सेलरेशन पाहिजे की असं हे जे ऍक्सेलरेशन आहे त्याला ओढणार या सर्कम्फरन्स वरती ते काढतोय आपण, त्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस लिनियर ऍक्सेलरेशन.
ऑफ द पार्टिकल ऍट इन्स्टंट टी, त्याच वेळेला त्यावेळेची व्हेलॉसिटी काढली, त्यावेळेची पोझिशन वेक्टर काढला. आता ऍक्सलरेशन काढायचं ह्या वेळचे, हे इथं पोचल्यावर पोचलेलं आहे त्या वेळचे, त्या इन्स्टंटच टी एवढ्या टाइम झाल्या नंतरच. मग कसं काढतात, लिनियर ऍक्सलरेशन इज द डी बाय डी टी ऑफ व्ही, बरोबर. मग ह्या डी बाय डी टी जसाच्या तसा व्ही ची व्हॅल्यू उचलली ही आणि इथं ठेवली, आर ओमेगा मायनस आय साइन ऑफ ओमेगा टी प्लस जे कॉस ऑफ ओमेगा टी. ओके. आता हा आर ओमेगा कॉमन घेतला बाहेर, मग डेरिव्हेटिव्ह कोणाचा निघेल, हे प्लस हे दोघांच्या. मग हा डी बाय डी टी आर ओमेगा कॉमन, डी बाय डी टी ह्या ब्रॅकेटच्या, फक्त जसंच्या तसं लिहिलं डी बाय डी टी. आता सेपरेट करायचं, ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह काढा, ह्याचा पण काढा, म्हणजे डी बाय डी टी ऑफ दिस टर्म प्लस डी बाय डी टी ऑफ धिस टर्म. ओके. आर ओमेगा आता कॉमन आहे, मग हा जसाच्या तसा. आता सेपरेट म्हणजे याच्या डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन जसाच्या तसा, आर ओमेगा जसाच्या तसा, हा मायनस साइन जसाच्या तसा. साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस ओमेगा टी. आय पण जसाच्या तसा, आणि परत विथ रिस्पेक्ट टू टाइम, टाइम फंक्शन जिथं आहे त्याची टी ची व्हॅल्यू 1 टाकायची आणि ओमेगा टी, ओमेगा इंटू 1 म्हणजे ओमेगा पण आहे. साइन ओमेगा टी मायनस साइन इथं आलं, आर ओमेगा जसाच्या तसा मायनस साइन इथं आलं. साइन मग मायनस गेलं इथं, तर डी बाय डी टी कोणाच्या, साइन ऑफ ओमेगा टीच्या. आय पण जसाच्या तसा, आय मध्ये पण चेंज होणार नाही, मायनस साइन पण जसाच्या तसं. मग राहिलं साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, आणि परत ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा, तो इथे लिहिला. साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, आणि परत ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे म्हणून ओमेगा, तो ओमेगा इथे लिहिला. समजलं. मायनस साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, आय जसाच्या तसा, मायनस साइन जसाच्या तसा, आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा, बरोबर. 2 वेळेला डेरिव्हेटिव्ह आहे. त्याच्यानंतर आता याच्या पण तसंच आहे, कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन ओमेगा टी असतो, बरोबर. जे जसाच्या तसा, आणि परत विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल तर हे टाइम वाला फंक्शन अँगल जो आहे या ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह टी ची व्हॅल्यू 1 टाकून काय निघेल, 1 इंटू ओमेगा ओमेगा. समजलं. कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह साइन ओमेगा टी, जे जसाच्या तसा, आणि परत ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. कॉसच्या मायनस साइन म्हणून इथं मायनस आलं. आता दोघं मायनस आहेत बघा, आणि हे मायनस मायनस कॉमन घ्या, आणि ओमेगा ओमेगा पण कॉमन घ्या, हा ओमेगा. मग इथला ओमेगा स्क्वेअर मर्ज करून टाकला आपण, आर ओमेगा होताच, हा ओमेगा परत याला मल्टिप्लाय केला तर काय येईल, आर ओमेगा स्क्वेअर, मायनस मायनस कॉमन. समजलं. आता काय राहिलं शिल्लक, तर बघा आय कॉस ऑफ ओमेगा टी प्लस मायनस गेल्यामुळे कॉमन घेतल्यामुळे इथं प्लस येईल, तर जे साइन ऑफ ओमेगा टी. समजलं हे. आता बघा या आर ने या दोघं टर्म्सला मल्टिप्लाय करून टाका, मायनस ओमेगा स्क्वेअर जसाचा तसा, बरोबर. आर ने याला मल्टिप्लाय केलं, हे बनतं बघा, आर आय कॉस ऑफ ओमेगा टी प्लस आर जे साइन ऑफ ओमेगा टी. तर हे इक्वेशन नंबर 2. आता हे इक्वेशन इतका पार्ट जो आहे ब्रॅकेट मधला तो कोण आहे, तो रेडियस वेक्टर आहे बघा, आय आर कॉस ऑफ ओमेगा टी प्लस जे आर, हे मागे पुढे लिहिलं चालून जाईल, जे आर साइन ऑफ ओमेगा टी. ओके. मग ह्याला आपण काय म्हणू शकतो, वेक्टर आर. हा मायनस ओमेगा स्क्वेअर जसाच्या तसा, हा ब्रॅकेट म्हणजे वेक्टर आर, हा ही व्हॅल्यू आर आहे, हा ब्रॅकेट आर वेक्टर आर आहे. मग ए लेफ्ट साइड जसाच्या तसा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 म्हणजे आर आणि 2 म्हणजे हे, म्हणजे या ब्रॅकेटला आपण रिप्लेस केलं वेक्टर आर, आणि हे इक्वेशन म्हणजेच हे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आहे. आता इथं एरोज म्हणजे डायरेक्शन पण आहे, मायनस साइन
म्हणजे डायरेक्शन पण आहे आणि मॅग्निट्यूड पण आहे. मग ह्याच्यातला आपण फक्त मॅग्निट्यूड घ्यायचा असेल तर काय करावे? तर ओमेगा स्क्वेअर आर हा त्याचा मॅग्निट्यूड आहे. तर बघा फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 हे मिळालं. हे फार इम्पॉर्टंट आहे, पण याचा यूज डायरेक्शन काढायची असेल तेव्हा होणार. पण आपल्याला फक्त मॅग्निट्यूड ऍक्सलरेशनचं काढायचं असेल तर काय चेंज करायचं? बघा इथे निगेटिव्ह साईन का आलं? निगेटिव्ह साईन शोज दॅट, इथे निगेटिव्ह साईन जे आलेले आहे ते काय सांगतो? दॅट डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन is opposite to the direction of positive vector. Direction of acceleration, ह्या acceleration ची डायरेक्शन ही कोणाच्या अपोजिट असते? पॉझिटिव्ह वेक्टर. पॉझिटिव्ह वेक्टर म्हणजे कोणता? हा. तर पॉझिटिव्ह वेक्टर. तर निगेटिव्ह साइन शोज दॅट डायरेक्शन ऑफ acceleration is opposite to the direction of the positive vector. Equation 3 is the centripetal acceleration. हे इक्वेशन 3 सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे. ओके. आता मॅग्निट्यूड मध्ये लिहायचे असेल तर निगेटिव्ह साइन एरोज ड्रॉप करून टाका. ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर, किंवा आर अगोदर लिहिला आणि ओमेगा स्क्वेअर नंतर लिहिला काही फरक पडणार नाही. हे म्हणजे हे आहे. तर हा फॉर्म्युला फार 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 युजफुल आहे, केव्हा पण तो वापरावा लागतो. आता फोर्स काढायचा असेल, आपण ऍक्सेलरेशन काढलं किती? आर ओमेगा स्क्वेअर किंवा ओमेगा स्क्वेअर आर. ऍक्सेलरेशन किती आलं? ओमेगा स्क्वेअर आर. फोर्स काढायचा आहे, मग काय करायचं? ऍक्सेलरेशन लागतं आणि त्याला मासने मल्टिप्लाय करायचं. मासला ऍक्सेलरेशनने मल्टिप्लाय केलं तर फोर्स येतो. मग आपल्याला डायरेक्शन मध्ये पण पाहिजे असेल तर याला फक्त मासने मल्टिप्लाय करा. या ए ला, याला एम ने मल्टिप्लाय केलं तर यालाही एम ने मल्टिप्लाय करा. एम मायनस एम ओमेगा स्क्वेअर वेक्टर आर. कारण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन हे 9th मध्ये शिकलोय आपण. न्यूटन सेकंड लॉ. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, ते शिकलेले आहेत. आता हा फोर्स आपण इतका आणला, फक्त एम ने मल्टिप्लाय केलंय, बाकी काही नाही. ए जसाच्या तसा आहे हा, आणि मायनस साइन पण. तर the force providing this acceleration should also be along the same direction. Hence हा जो फोर्स आहे तो ऍक्सेलरेशनच्याच डायरेक्शनला आहे, अलॉंग द सेम डायरेक्शन. हेन्स सेंट्रिपिटल, आणि म्हणून त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणू शकतो. तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल फोर्स ऑन अ पार्टिकल अंडरगोइंग यूसीएम. जे पार्टिकल यूसीएम मध्ये फिरत आहे त्याच्यावर ऍक्ट होणारा हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. याचे मॅग्निट्यूड लिहायचं असेल तर मायनस साइन कट करा, वेक्टर एरो कट करा, डिलीट करा, एम ओमेगा स्क्वेअर आर, किंवा एफ इज इक्वल टू काय येणार? एम ओमेगा स्क्वेअर आर. ओके. हा एम जसाचा तसा, आणि ओमेगा स्क्वेअर आर काय असतो? तो व्ही स्क्वेअर अपॉन आर पण आपण लिहू शकतो. कसा? तर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा होता बघा, आपण शिकलो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा मागच्या पिरियडला. मग आपल्याला ओमेगा स्क्वेअर आर ची व्हॅल्यू पाहिजे असेल. ओमेगा स्क्वेअर आर म्हणजे याला ओमेगाने मल्टिप्लाय करा. हा एम जसाच्या तसा, फक्त ओमेगा स्क्वेअर आर ची व्हॅल्यू आपण व्ही स्क्वेअर बाय आर कशी आणू शकतो? तर याला ओमेगा स्क्वेअर याचा स्क्वेअर करायचा आहे, तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बरोबर. मग आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर याच्यातला आर आपण वेगळा लिहिणार. याच्यातला एक आर वेगळा लिहिला, राहिला अजून एक आर, तो असा लिहिला आर ओमेगा स्क्वेअर, आणि हा व्ही स्क्वेअर. हा आर काय करा, आपल्याला आर ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे ना, आर ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे ना. हा आर आपण इकडे डिव्हाइड करूया इथं. बरोबर. एक आर इथं फोल्ड केलेली, एक आर याला दिला आणि एक आर इकडे डिव्हाइड केला. मग आर ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली? व्ही स्क्वेअर अपॉन आर. याची व्हॅल्यू व्ही स्क्वेअर अपॉन आर पुट केली, एम जसाच्या तसा. अजून व्ही ची व्हॅल्यू आपण याला अजून हा फॉर्म्युला कसा येईल परत याचे इक्वल टू, म्हणजे तिघही युजफुल आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट आहेत तिघ. आता एम जसाच्या तसा
व्ही ओमेगा कशी आली याची व्हॅल्यू, व्ही ओमेगा, लक्ष द्या आता, व्ही ओमेगा. तर आपल्याला यम इथं आहे, इथं आहे. व्ही स्क्वेअर आर हा व्ही ओमेगा असतो. व्ही स्क्वेअर अपॉन आर हा व्ही ओमेगा असतो. आता बघा व्ही स्क्वेअर आर कोण होता, ओमेगा, आर ओमेगा स्क्वेअर होता. याची व्हॅल्यू ही आहे व्ही स्क्वेअर बाय आर. लक्ष द्या, आर ओमेगा स्क्वेअर, आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. बरोबर. आता हा आर इकडे आपण मल्टिप्लाय करूया, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज द व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. हा आर इकडे गेला. मग फक्त व्ही इज इक्वल टू काय असतो, आर ओमेगा असतो. टेकिंग अंडर रूट ऑन बोथ साइड्स, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असतो. मग ह्या आर ओमेगा स्क्वेअर, व्ही ची व्हॅल्यू आर ओमेगा आहे. बरोबर. व्ही ची व्हॅल्यू काय आहे, आर ओमेगा आहे. मग हा आर ओमेगा इथं पुटअप करा, आर ओमेगा, आणि हा ओमेगा आर ओमेगा स्क्वेअर आहे की नाही, यम जसाच्या तसा. म्हणून व्ही ची व्हॅल्यू ही आर ओमेगा जर पुट केली, आर ओमेगा आणि परत हा ओमेगा, आर ओमेगा स्क्वेअर, हा यम जसाच्या तसा, मग आर ओमेगा स्क्वेअर याच्या जागेवर. समजलं हे कसं आलं. तर अशा प्रकारे हे डेरिव्हेशन आहे. आणि जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युले आहेत ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. हे वेक्टर फॉर्म मध्ये आहेत. वेक्टर फॉर्म मध्ये लिनियर ऍक्सेलरेशन, त्याचं मॅग्निट्यूड हे फार युजफुल आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी. हे वेक्टर फॉर्म मध्ये फोर्स आहे आणि त्याला आपण मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. मॅग्निट्यूड म्हणजे आपण डायरेक्शन वेक्टरचे ॲरो वगैरे दाखवत नाही. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.